Dear student, so today discussing about the last practical number 14 and 15 demonstration experiment. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही एक्सपेरिमेंट दिलेले, डेमॉन्स्ट्रेशन एक्सपेरिमेंट दिले, त्याचे आपल्याला पाहायचे आहेत. टू डेमॉन्स्ट्रेट द प्रेझेन्स ऑफ द स्टार्च इन क्लोरोप्लास्ट. डेमॉन्स्ट्रेट द प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये स्टार्च प्रेझेंट आहे. आपल्याला ते एक एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्यासाठी लागणार रिक्वायरमेंट असणार आहे लीव्ज ऑफ मास, फिलामेंट ऑफ स्पायरोगारा, क्लोराल हायड्रेट, आयोडीन, स्लाइड, कवर स्लिप, मायक्रोस्कोप एटसेट्रा. प्रोसिजर: प्लग अ मास ऑफ द लीव्स और प्लेस अ फ्यू फिलामेंट ऑफ द स्पायरोगारा ऑन अ स्लाइड. काय करायचं की स्पायरोगारा असणारे किंवा लीव्सचे जे क्लोरोप्लास्ट असेल ते आपण त्या ठिकाणी स्लाइडवर घ्यायचं. ते घेतल्यानंतर फ्यू ड्रॉप ऑफ द क्लोरोहायड्रेट, त्याच्यावर क्लोरोहायड्रेट दॅट इन्सर्ट अँड 1 ड्रॉप ऑफ द आयोडीन to allow the plant material to remain the reagent and observe under the microscope. म्हणजे काय करायचं, स्पायरोगारा घ्यायचं, 1 ड्रॉप त्या ठिकाणी क्लोरल हायड्रेट टाकायचं, 1 ड्रॉप त्या ठिकाणी आयोडीन टाकायचं आणि त्याच्यानंतर मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्या ठिकाणी जो तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे किंवा कंक्लुजन जे त्या ठिकाणी आपण काढू, त्याच्यामध्ये अशा प्रकारे असणार आहे. द स्टार्च इज ॲक्युमुलेटेड बाय द क्लोरोप्लास्ट आफ्टर द फोटोसिंथेसिस इज कंप्लीटेड. द स्टार्च इज ग्रेन टेक अ ब्ल्यू स्टेन ऑफ आयोडीन. जे स्टेन असेल ते मात्र ब्ल्यू कलरचे होणार आहे, म्हणजे इंडिकेट होतं की त्या ठिकाणी सो क्लोरोप्लास्ट म्हणजे त्या ठिकाणी स्टार्च आर प्रेझेंट. स्टार्च काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. म्हणजे स्टार्च प्रेझेंट म्हणजे काय, क्लोरोप्लास्ट आर ॲक्युमुलेट फ्रॉम द स्टार्च. क्लोरोप्लास्ट काय करणार, त्या ठिकाणी स्टार्च ॲक्युमुलेट करतात. आयोडीनचा कलर जर असेल तर तो मात्र ब्ल्यूइश होणार आहे. यावरून आपण इंडिकेट करणार आहोत. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द स्टार्च सबस्टन्सेस. सेकंड डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल फ्रॉम द CO2 इज इसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस. CO2 त्या ठिकाणी आपल्याला काय इम्पॉर्टंट असणार आहे प्लॅन्टसाठी, फोटोसिंथेसिससाठी. तर एक छोटंसं एक्सपेरिमेंट दिलेलं आहे बघा. या ठिकाणी एक मॉल्स ऑफ लीफ एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. एक बॉटल घ्यायचे बघा. प्रिन्सिपल: द एक्सपेरिमेंट ऑफ इंडिकेट दॅट CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. विदाउट CO2 द प्रोसेस कॅन नॉट कंटिन्यू टू द स्टार्च इज नॉट फॉर्म. जर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होत नसेल तर ते मात्र कंटिन्यूस त्या ठिकाणी स्टार्च फॉर्म करत नाहीत. मग ही रिॲक्शन कुठे होणार आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर त्या ठिकाणी होतात. आणि लिप जर असेल तर त्याचं मात्र कलर जर असेल तर तो मात्र या ठिकाणी चेंज होताना आपण पाहतो. मग यासाठी रिक्वायरमेंट काय असेल बघा. 1 पॉटेड प्लॅन्ट, वाईड माउथ बॉटल. एक बॉटल, त्याला कॉर्क असलं पाहिजे. त्या कॉर्कचं पण जे बुच असणार आहे ते मात्र हाफ पार्टमध्ये असलं पाहिजे. कॉस्टिक पोटॅश किंवा स्प्लिट रबर जे असेल तर स्प्लिट रबर असलं पाहिजे. कॉस्टिक पोटॅश त्या ठिकाणी असलं पाहिजे. ते घेतल्यानंतर काय करायचं बघा. फर्स्टली द प्लॅन्ट इज डिस्ट्रॅच बाय किपिंग द डार्क फॉर अबाउट 48 आवर्स. 48 तासापर्यंत ते जे प्लॅन्ट असेल ते आपण डिस्टार्च करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला फोटोसिंथेसिस व्हायला नको अशा पद्धतीने असलं पाहिजे. माउथ बॉटल आर फिटेड 1/3 ऑफ द व्हॉल्यूम. म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी 1/3 एवढं पार्ट जर असेल तर ते मात्र आपण त्या प्लॅन्ट्समध्ये इन्सर्ट करायचं. म्हणजे 25% जर असेल ते मात्र त्या बॉटलमध्ये इन्सर्ट करायचं. त्या बॉटल्समध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन्सर्ट करायचं आहे, टाकायचं. इन्सर्टेड फ्रॉम द फिक्स ऑफ इनसाइड द बॉटल विथ द हेल्प ऑफ द स्प्लिट कॉर्क. द लिप शुड नॉट टच द कॉस्टिक पोटॅश सोल्युशन. कॉस्टिक पोटॅश सोल्युशन जर असणार आहे त्याला मात्र ते टच व्हायला नको. KOHमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडमध्ये आपण तरी कॉस्टिक पोटॅश हे त्या ठिकाणी आपण एंटर केलं आहे. आणि लिप कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या बॉटल्समध्ये आपल्याला टच व्हायला नको. आफ्टर अ फ्यू आवर्स, काही तासानंतर आपण त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करणार आहोत. द लिप इज अ टेस्टेड स्टार्च विथ आयोडीन आफ्टर किलिंग द बॉइलिंग वॉटर अँड डिकलराइज विथ अल्कोहोल. अल्कोहोल जर असेल ते मात्र डिकलराइज होणार आहे. आयोडीन टाकल्यानंतर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या कलर जर असेल तर त्या बॉटलमधला पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कॉस्टिक यांचं मात्र त्या ठिकाणी रिॲक्शन होते आणि त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी बदलतो किंवा कलर चेंज होतो. द एरिया ऑफ द लिप आउटसाइड द बॉटल टर्न ब्ल्यू बिकॉज द प्रेझेन्स ऑफ स्टार्च in this region. This is because these regions get CO2 and light and photosynthesis take place. The region of the leaf which was within the cork pieces
अँड दॅट विच वॉज इनसाइड द बॉटल डू नॉट शो एनी कलर चेंजेस. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत नाही. बिकॉज द ॲब्सेन्स ऑफ स्टार्च इन दिस रिजन. त्या ठिकाणी स्टार्च रिजन जर ॲब्सेंट असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही. मात्र काही प्लॅन्ट्समध्ये स्टार्च टेस्ट इज निगेटिव्ह. इथं आपण जर पाहिलं तर स्टार्च इज निगेटिव्ह आणि स्टार टेस्ट इज अ पॉझिटिव्ह. इथं मात्र आपल्याला स्टार जर असेल तर ते पॉझिटिव्ह दिसणार आहे आणि इथं जर असेल तर स्टार्च मात्र या ठिकाणी निगेटिव्ह दिसणार आहे. ओके, बघा या ठिकाणी लिपमध्ये दिलेलं ऑलरेडी. Show any color changes because of this absence of starch in this region. This is because of the caustic potash solution absorbs CO2. caustic soda जर असेल त्या caustic potash जर असेल ते मात्र CO2 absorb करतात. त्याचा कलर त्या ठिकाणी change presence in this bottle and due to the unavailable of the CO2 and process of the photosynthesis not occur in the bottle. बॉटलमध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे फोटोसिंथेसिस करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी बॉटल्समध्ये असणाऱ्या लिपमध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला चेंजेस पाहायला मिळत नाही. देर इज अ नो सिंथेसिस ऑफ द स्टार्च. स्टार्चमध्ये त्या ठिकाणी नो सिंथेसिस ऑफ द स्टार्च. ते स्टार्च जर असेल ते कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी सिंथेसाइज करत नाही. म्हणजे फोटोसिंथेसाइज होत नाहीत म्हणून त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आता त्यानंतर आपण थर्ड आपण तिसरा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. RQ मीन्स रेस्पिरेटरी क्वेश्चन. द रेस्पिरेटरी क्वेश्चन कॉन्टिनेंट. द सबस्टन्स of oxidized during the respirations are called respiratory substrate. This includes carbohydrates, fats and protein. Respiratory question for the substrate vary. The RQ is the ratio between the volume of the carbon dioxide given out and the volume of the oxygen is absorbed. Volume of the carbon dioxide is given out म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे. अँड द व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन इज ॲब्सॉर्ब. ऑक्सिजन त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब करणार आहेत. बाय द गिवन वेट ऑफ द टिश्यू इन अ गिवन पिरियड टाईम. किती वेट होतं, किती कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब होतो, किती या ठिकाणी ऑक्सिजन इव्हॉल्व होतो म्हणजे ॲब्सॉर्ब करत नाहीत, ही या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहेत. यासाठी लागणारं जे रिक्वायरमेंट असेल बघा. गॅनंग्स रेस्पायरोमीटर, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट, वॉटर, कॉस्टिक पोटॅश, सलाइन वॉटर, सोडियम क्लोराईड किंवा फिल्टर पेपर आणि स्टँड. बघा एक इथं आपण गॅनंग्स रेस्पायरोमीटर ऑलरेडी आपण याच्या आधी पण पाहिलं. गॅनंग्स रेस्पायरोमीटर यामध्ये 3 पार्ट दिलेले आहे रिझल्टचे, ते आपण तिन्ही ऑब्झर्व करू. प्रोसिजर मात्र सिंगल आहे. ओपन द बल्ब ऑफ द गॅनंग्स रेस्पायरोमीटर, पुअर इन अ फ्यू ड्रॉप्स ऑफ द वॉटर. काय करायचं, जे रेस्पायरोमीटर असणार आहे त्याचा बल्ब असणार आहे त्या ठिकाणी आपण फ्यू ड्रॉप ऑफ द वॉटर थोडंसं पाणी टाकायचं. प्लेस द फिल्टर पेपर ॲट द बेस ऑफ द बल्ब. त्या बल्बमध्ये खालच्या साईडला जे असेल तर फिल्टर पेपर टाकायचं. म्हणजे या ठिकाणी बघा याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर या ठिकाणी थोडंसं पेपर टाकायचं म्हणजे मॉइस्ट असलं पाहिजे इथं वातावरण. याच्यानंतर मग आपण मॉइस्ट सीड टाकायचं. काय करायचं, मॉइस्ट सीड का टाकल्यामुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी त्यांची जे प्रोसेस असेल रेस्पिरेशन करायला ते स्टार्ट करणार आहे. Fill saline water through the end of the tube called as the leveling arm, and saline water is used because the carbon dioxide is insoluble in this solution. आता या ठिकाणी काय करायचं, इकडनं आपण सलाइन वॉटर टाकायचं. वॉटर टाकल्यानंतर या ठिकाणी एक म्हणजे या ठिकाणी कॉक असला पाहिजे. या कॉकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला गॅसेस जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आपल्याला गॅसेस हा एंटर होताना आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. ओके, त्यानंतर the solution in the arm brought to the same level in rising the lowering level of the arm. या ठिकाणी आपण पाहतोय बघा लोअरिंग लेवल म्हणजे एक दोन्ही आर्म जे आपण टाकले त्या ट्यूबचे बघा, हा एक आर्म आणि हा इथं, यांची सुरुवातीला आपण जर पाहिलं तर इक्वल डिस्टन्स असणार, इनिशियल स्टेज असणार आहे. नंतर या ठिकाणी आपण एक कॉक जर असेल त्या ठिकाणी ते क्लोज केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं एअर बबल त्या ठिकाणी आला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला इनिशियल आणि फायनल स्टेज त्या ठिकाणी इंडिकेट होणार आहे.
The stopper of the rotated so that the contact between the two holes of the cut and initial level of the solution is noted. इनिशियल लेवल जर असं आपण ते नोट करायची, त्याच्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर त्याची फायनल रेशो असेल ते आपण त्या ठिकाणी काउंट करायचं. रिझल्ट आहे बघा त्याचं. द रेस्पिरेटरी सबस्टेट इज कार्बोहायड्रेट, जर्मेटिंग सीड इज अ सिरियल्स, एक्झाम्पल व्हीट, राईस, मेज. तुम्ही काही त्या ठिकाणी घेऊ शकतात. ड्युरिंग देअर रेस्पिरेशन अमाऊंट ऑफ द कार्बन डायऑक्साईड रिलीज शॅल बी इक्वल टू द अमाऊंट ऑफ द ऑक्सिजन इज ॲब्सॉर्ब. जेवढ्या त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड असेल ते ॲब्सॉर्ब करतात तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणी ऑक्सिजन हे रिलीज करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे प्रोसेस असेल 673 किलो कॅलरी एका तासामध्ये एवढी कॅलरीज लागते त्याला कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी आणि ऑक्सिजन घेण्यासाठी. सो डू नॉट अफेक्ट फ्रॉम दॅट द प्रोसेस. इथं कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी प्रोसेस पाहायला मिळत नाहीत. द आर्क्यू देअर फॉर द इक्वल टू युनिटी सिमिलॅरिटी ऑफ द आर्क्यू. मेनी स्पीसीज ऑफ द प्लांट अँड फ्लावर युजली हॅव अ रेस्पिरेटरी कॉन्टिनेंट ॲप्रॉक्सिमेटली 1. यांची साधारणतः 1 येते. आता या ठिकाणी आपण पाहतो बघा फॅट आणि ऑर्गॅनिक ॲसिड. इथं आपण जर म्हटलं तर कार्बोहायड्रेट आपण घेतलं होतं. आता या ठिकाणी C6H12O6 म्हणजे या ठिकाणी स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट्स असणार आहे. इथं मात्र आपण घेताना फॅट घेतो आहे. मग फॅटमध्ये काय असणार आहे, ट्वाईस C51H98O6 प्लस 145 ऑक्सिजन आणि 102 CO2 प्लस 98 H2O. इथं काय करायचं, आपण फॅट घ्यायचे. फॅट घेण्यासाठी काय, इन केस ऑफ द फॅट म्हणजे जे सीड असणार आहेत सीड कुठले घ्यायचे, कस्टर्ड सीड म्हणजे ग्राउंडनट सीड, कस्टर्ड सीड, मस्टर्ड सीड्स, हे सगळे ज्या ऑइली सीड असणार ते ऑइली सीड्स त्या ठिकाणी घ्यायचं. त्या बॉल्समध्ये त्या गॅनॉक्स फोटोमीटरमध्ये त्या ठिकाणी टाकायचं. आपण या सुरुवातीला जर्मेटिंग सीड्स घेतले होते की आपण लीफ घेतले होते. मात्र या ठिकाणी आता जर्मेटिंग सीड्स मात्र कुठले, जे ऑइली सीड असणार आहेत ते ऑइली सीड्स त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी जे कार्बोहायड्रेट्स असणार आहे ते आपल्याला काउंट करायचे. मग या ठिकाणी बघा, देअर शॅल बी इनिशियल राईज टू द लेवल ऑफ द सलाईन वॉटर नोटेड बाय अ V1. जी पहिली स्टेज असणार आहे इनिशियल ती V1 असणार आहे. त्यानंतर फ्यू अवर्स काही तासानंतर जे सीड असेल ते रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन केल्यानंतर जी स्टेज असणार आहे ती मात्र काय असणार आहे, V2 असणार आहे. अमाऊंट ऑफ द कार्बन डायऑक्साईड आर रिलीज, किती कार्बन डायऑक्साईड त्या सीडने रिलीज केलेले त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत V2. एक्सेस ऑफ द ऑक्सिजन आर V1 सुरुवाती जे असेल ते, आणि V2 कार्बन डायऑक्साईड म्हणजे या ठिकाणी एक स्टेज आणि दुसरी स्टेज जर असेल तर ते मात्र या ठिकाणी इंडिकेट होणार आहे. जी पहिली स्टेज जर असणार आहे म्हणजे V1 आणि V2 CO2 अपॉन O2. आता CO2 किती असणार आहे, या ठिकाणी आपण CO2 काउंट केलेला बघा. V2 अमाऊंट ऑफ द कार्बन डायऑक्साईड ऑफ रिलीज, किती कार्बन डायऑक्साईड रिलीज झालेला आहे तो या ठिकाणी दिला असेल तो या ठिकाणी मेन्शन करायचा. आणि दुसरी जर आपण पाहिलं तर मग ऑक्सिजन किती असणार आहे, मग ऑक्सिजनमध्ये काय असणार आहे, एक्सेस ऑक्सिजन 43, दॅट इज अ 43. म्हणजे 43 का म्हटलेलं आहे तर 145 मायनस 102, 145 मायनस 102 म्हणजे CO2 आणि O2 हा मायनस झाला तर O2 त्या ठिकाणी येतो. O2 या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि V1 आणि V2 102 प्लस 43, 102 प्लस 43 आणि 102 अपॉन 145 इज इक्वल टू 0.7. सो द प्रोसेस फ्रॉम द रेस्पिरेटरी सबस्टेट ऑफ 107 म्हणजे या ठिकाणी जे रेस्पिरेटरी कॉन्टेंट जर असेल तर ते मात्र या ठिकाणी 7 आलं आहे. ॲज कम्पेअर टू द लीफपेक्षा या ठिकाणी फोटोसिंथेसिस रेस्पिरे जे प्रोसेस असणार आहे ती मात्र या ठिकाणी कस्टर्ड जे सीड असेल त्याच्यामध्ये मात्र कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू द जर्मेटिंग सीड्स फ्रॉम द पी. जे पी सीड असणारे ज्याला आपण हरभरे वगैरे मूग वगैरे असेल यांचे सीड जर असेल यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीमपेक्षा मस्टर्ड किंवा ग्राउंडनट जर असेल यांच्यामध्ये मात्र फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामध्ये रेस्पिरेशन सिस्टीम जर असेल तर ते मात्र स्लो असणारे म्हणून यांचे जे RQ असेल तर तो मात्र 0.7 आलेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय ऑर्गॅनिक ॲसिड. इन दिस ऑर्गॅनिक ॲसिड्स या ठिकाणी आता आपल्याला ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे काय, ऑर्गॅनिक ॲसिड आर रेस्पिरेटरी सबस्टेट मोर अमाऊंट ऑफ द कार्बन डायऑक्साईड आर रिलीज. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. अमाऊंट ऑफ द ऑक्सिजन आर ॲब्सॉर्ब. एक्झाम्पल सकुलंट. सकुलंट म्हणजे काय, समजा या ठिकाणी सकुलंट लीफ असणार आहे ज्यामध्ये लॅटिक्स प्रेझेंट असणार आहे. असे जर आपण प्लॅन्ट्स घेतले, फॉर एक्झाम्पल ॲलोव्हेराचे जे लीफ असेल ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. कधी कधी त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये मिल्की लॅटिक्स बाहेर पडतात किंवा जे लीफ त्या ठिकाणी सकुलंट असणार आहे, थोडे थिक असेल थोडे जाड असेल अशी लीफ पीसेस आपण त्या ठिकाणी घेतले तर त्यांचे जे कार्बन डायऑक्साईड असेल ते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिलीज करतात. म्हणून या ठिकाणी म्हटलं बा
C4H6O5 plus 3O2, 4CO2 plus 3H2O. Therefore, the level of the solution will fall. This fall would be equivalent to the excess amount of the CO2 denoted by the V1. Excess amount of the CO2, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी CO2 प्रोड्यूस होणार आहे, त्या स्टेजला आपण लिहायचं आहे V1. On the addition of KOH, CO2 is absorbed and the level rise further in denoted by the V2. KOH मध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड ॲक्टिवेट करणार आहे, तर त्या स्टेजला आपण लिहिणार आहात V2. आता V2 मायनस V1 इज इक्वल टू ऑक्सिजन आर ॲब्सॉर्ब. म्हणजे CO2 जेवढा रिलीज झाला बाहेर, टोटल अमाऊंट CO2 प्रोड्यूस झाला तो म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला बाहेर काढता येतो आणि ते RQ व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी CO2 अपॉन O2, V2 अपॉन V2 मायनस V1 इज इक्वल टू 4 अपॉन 4 मायनस 1 इज इक्वल टू 4 अपॉन 3 इज इक्वल टू 1.3. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सकुलंट जे लीप असणार आहे किंवा सकुलंट जो पार्ट असणार आहे, त्या सकुलंटच्या पार्ट्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी CO2 बाहेर रिलीज होताना पाहतो. RQ व्हॅल्यू इज हायर फ्रॉम द सकुलंट प्लांट ॲज कम्पेअर टू द पी सीड्स. ओके, तर या ठिकाणी आपलं डेमॉन्स्ट्रेशन 3 एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी आपले संपलेले आहे. ओके, बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.